वॉटरमेलन सरबत तर तुम्ही अनेकदा बनवलं असेल, पण एकदा या माझ्या पद्धतीने हे सरबत बनवून बघा। हे सरबत पिल्याने मूड एकदम फ्रेश होतो, तसेच हे पोटाला तर थंड ठेवतंच, पण शरीराला आतून देखील थंड ठेवतं। आणि यात आपण साबुदाण्याचा देखील वापर करणार आहोत, त्यामुळे हे एक ग्लास जरी पिलं ना तरी लवकर भूक लागत नाही। तसेच हे बनवताना आपल्याला जास्त गॅसचा वापरही करायचा नाही, त्यामुळे हे अगदी झटपट होतं आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण हे फक्त 5 ते 10 मिनिटात बनवू शकतो। तर हे सरबत बनवण्यासाठी आपल्याला अर्धा कप साबुदाणा लागणार आहे। साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही जाडवाला देखील साबुदाणा घेऊ शकता, पण त्याला जास्त वेळ भिजवून घ्यावा लागेल। साबुदाणा धुवून घेतला की यात थोडंसं पाणी टाकून साबुदाणा आपल्याला 10 मिनिट भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला सब्जा भिजत घालायचा आहे, 1 टेबलस्पून, म्हणजे पोहे खायच्या मोठ्या चमच्याने 1 चमचा। आता हा सब्जा म्हणजे तुळशीच्या बिया असतात आणि या बिया आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतात, या शरीराला थंड ठेवतात। सब्जामध्ये अर्धा कप पाणी घालून आपल्याला ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे 5 मिनिट असंच भिजण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर आता 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे मी, दूध गॅसवरती ठेवले। आता या दुधाला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे अगोदर, कारण आपल्याला दुधामध्ये साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। दुधामध्ये साबुदाणा शिजवून घेतल्यामुळे आपल्या सरबतची टेस्ट डबल वाढते। आता दुधाला अशी उकळी आलेली आहे। दुधाला उकळी आली की एखादा मिनिटभर दूध छान उकळवून घ्यायचं आहे अगोदर आणि त्यानंतर भिजवलेला साबुदाणा यात घालायचा आहे। सगळा साबुदाणा घातलेला आहे मी। आता तो दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आता हा साबुदाणा आपल्याला 70% शिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा आपला बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल, छान फुललेला आहे। तेव्हा आता आपल्याला यात साखर घालायची आहे, अर्धा कप। आणि आता साखर यात व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण आपल्याला परत 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे, साखर विरघळेपर्यंत। यातली साखर छान विरघळलेली आहे आणि मिश्रण छान दाटसर देखील झालेलं आहे आणि मस्त क्रीमी मिश्रण तयार झालेलं आहे आपलं। लगेच गॅस बंद करायचा आहे आता आणि हे मिश्रण आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वरच थंड करून घेऊ शकता। मिश्रण थंड होतंय तोवर लगेच एक मध्यम आकाराचा टरबूज आपल्याला घ्यायचा आहे आणि लगेचच टरबूज कट करून त्यातला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। आता टरबूजचा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे, त्यामुळे हा गर मिक्सरच्या भांड्यात घालून तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा ज्यूसरमध्ये देखील ज्यूस बनवून घेऊ शकता। सुरुवातीला मी आता याचा असा गर काढून घेतलाय आणि त्यानंतर आता मॅशरने किंवा असं रवीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे यातला चोथा वेगळा आणि ज्यूस वेगळा होतो, अशा प्रकारे। आता हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे। ज्यूस गाळून घेण्यासाठी पुरणाची चाळणी घेतलेली आहे मी आणि त्यात हा ज्यूस घातलेला आहे। टरबूज आता आपला एकदम क्लीन झालेला आहे। टरबूजमधला लाल भाग थोडासाही वायाला गेलेला नाही आपला। आता हा जो वरती चोथा निघालेला आहे तो आपल्याला थोडासा मॅशरने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे यात जो असेल नसेल सगळा ज्यूस असेल तो खाली गळेल। आणि हा चोथा मी आता साईडला काढून घेते। आता हा आपला एकदम ओरिजिनल ज्यूस तयार आहे। आता आपल्याला यामध्ये आपण जो साबुदाणा दुधामध्ये शिजवून घेतलेला आहे तो यात घालायचा आहे। साबुदाणा दुधामध्ये शिजवून घेतल्यामुळे ज्यूसला खूप छान टेस्ट येते। आता यातला सगळा साबुदाणा मी घालणार नाहीये बरं, लागेल तसा साबुदाणा घालायचा आहे, म्हणजे जवळपास अर्धा साबुदाणा यात मी घालते आणि अर्धा याचं मी उद्या सरबत बनवणार आहे। त्यासाठी हा एक टरबूज मी साईडला ठेवलेला आहे। आता सरबत छान थंड होण्यासाठी आपल्याला यात आईस क्यूब घालायचे आहे आणि त्यानंतर आपण जो सब्जा भिजवलेला आहे ना तो सब्जा देखील यात घालायचा आहे। सब्जा आपला छान फुललेला आहे, यातला अर्धा सब्जा मी घालते। त्यानंतर आता आपल्या वॉटरमेलन सरबतला अजून छान टेस्ट येण्यासाठी यात मी रोज सिरप घालते, 2 ते 3 टेबलस्पून। आणि आता हे सरबत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही जर लहान मुलांसाठी हे सरबत बनवत असाल ना तर तुम्ही यात वेगवेगळ्या जेली देखील घालू शकता बरं। माझ्याकडे जेली नव्हत्या त्यामुळे यात मी स्ट्रॉबेरी चॉकलेट घालते, काही कट करून तर काही अख्खे। आणि त्यानंतर आता हे सरबत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। स्ट्रॉबेरी चॉकलेट घातल्यामुळे लहान मुलांचं तर हे सरबत फेवरेट झालंच समजा। आता आपलं हे वॉटरमेलन सरबत तयार आहे। आपल्या सरबतला लुक आणि टेक्स्चर कसलं भारी आलंय तुम्ही पाहू शकाल। आता लगेच आपल्याला हे सर्व करायचं आहे, तर याला एक्स्ट्रा टेस्ट देण्यासाठी मी पुन्हा थोडंसं ग्लासमध्ये रोज सिरप घालते आणि त्यानंतर पुन्हा ग्लासमध्ये 1 चमचा भिजवलेला सब्जा घालते। तुमच्याकडे जर जेली असेल तर ते देखील तुम्ही ग्लासमध्ये थोडंसं टाकून घेऊ शकता किंवा नसेल तुम्हाला घालायचं तर स्किप देखील करू शकता। त्यानंतर सरबत आपल्याला ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे। कसलं भारी दिसतंय सरबत तुम्ही पाहू शकाल। लुक एकदम परफेक्ट आलेला आहे बरं आणि चव तर एकदम भारी आहे आणि टेक्स्चर देखील एकदम परफेक्ट आलेलं आहे। मिस्टर सरबत टेस्ट करण्यासाठी रेडीच आहे, पाहू त्यांना आवडते की नाही तर।
तन्वीने देखील एक ग्लास उचललेला आहे. आता आपण रिॲक्शन पाहूयात आवडते की नाही. तर सरबत आपलं एकदम भारी झालेलं आहे, कारण तन्वीला आवडलं म्हणजे भारीच असणार. आता मिस्टरांचं रिॲक्शन पाहूयात. हे तर ओव्हर ॲक्टिंगच आहे. यांना देखील सरबत आवडलेलं आहे आणि आपल्याला जस्ट लुकिंग लाईक अ वावची कमेंट आलेली आहे, म्हणजे सरबत आपलं भारी झालेलं आहे. तर तुम्ही देखील मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. आणि तुम्हाला जर आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.